एमपीएससी औषध निरीक्षक पेपर फुटीसाठी तब्बल 50 लाख रुपये मोजल्याचा दावा करण्यात आलाय। हा पेपर विकत घेण्यासाठी तब्बल 50 लाख रुपये मोजले असं ऋतुजा पाटीलच्या चॅटमधून उघड झाले। आतापर्यंत झालेल्या चौकशीमध्ये 5 लाख रुपये मोजल्याचं उघड झालं होतं। मात्र आता ऋतुजाच्या चॅटमध्ये 50 लाखांचा आकडा बघून तपास यंत्रणा चक्रावल्या आहेत आणि त्या दृष्टीने तपासही सुरू झालाय। शिवाय एमपीएससीचा पेपर नेमका कसा फुटला याची आणखीन माहिती समोर आली आहे। आयोगाचा समन्वय अधिकारी विश्वेश्वर नकाते याने तब्बल 294 प्रश्न फोडल्याचं समोर आलंय। तज्ज्ञांनी तयार केलेल्या प्रश्नांपैकी 294 प्रश्नांची चोरी करून प्रश्नसंच बनवल्याचा नकातेवर आरोप आहे। हा संच त्याने राज्य लोकसेवा आयोगाचे अपर सचिव अभिजित लेंडवे यांच्या आयोगाच्या कार्यालयाच्या इमारतीच्या पार्किंगमध्ये दिला। हा संच पुढे गोपाळ मराठेमार्फत प्रवीण पाटीलपर्यंत पोहोचला। या तिघांनाही या कुकर्मासाठी 5 लाख रुपये मिळाल्याचं तपासात उघड झालंय। 294 प्रश्नांपैकी 77 प्रश्न त्यांच्या पर्यायासह प्रश्नपत्रिकेत आले, त्यामुळे पेपर फुटल्याचं सिद्ध झालंय असा निष्कर्ष गुन्हे शाखेने काढला।